वाल्मिक कराडला जन्मठेप होणार, वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार आणि वाल्मिक कराडला अजून काय काय होणार हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण वाल्मिक कराड असो, सुदर्शन घुले असो, याला आता मोका लागलेला आहे. तर नेमका मोका म्हणजे काय असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे की मोका अंतर्गत नेमकी कारवाई काय होते, हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर घेऊन येणारा हा माझा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या व्हिडिओ मधून तुम्हाला माहिती मिळणार आहे की मोक्यामध्ये नेमकी कारवाई काय होते. तर पुढे जाण्याअगोदर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच वेगवेगळ्या माहिती आपल्या चॅनलवर येत राहत असतात. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, आपल्याला माहित आहे वाल्मिक कराडवर बऱ्याच दिवस झालं मोका लागावा यासाठी बरेच जण प्रयत्न करत होते आणि बऱ्याच लोकांनी एक न्यायासाठी आवाज उठवून धरलेला होता. देशमुख कुटुंबियांची सुद्धा हीच मागणी होती की वाल्मिक कराडवर लवकरात लवकर मोका लागावा आणि वाल्मिक कराडला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा व्हावी. जन्मठेप नाही, परंतु फाशीची शिक्षाची मागणी बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांकडून झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि आता वाल्मिक कराड याच्यावर असो किंवा सुदर्शन घुले याच्यावर असो मोका लागलेला आहे. तर नेमकं मोका म्हणजे काय हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. तर मंडळी, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी म्हणजेच मोका हा कायदा 1999 मध्ये लावण्यात आला होता आणि या कायद्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी आहेत, ज्या तरतुदी मेन म्हणजे संघटित गुन्हेगारी जो गुन्हेगार करतात त्यांना या लागू होतात. ज्या गुन्हेगारांनी संघटित खंडणी मागणी असो किंवा संघटित चोरी असो, संघटित गुन्हा असो, संघटित खून असो, यासारख्या गुन्हेगारावर हा मोका कायदा लावण्यात येतो. आणि या कायद्यामध्ये जामीन ही अटकपूर्व कधीच मिळत नाही. जामीन मिळणं खूप अवघड असतं, परंतु या गुन्ह्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट मोका लावण्यात येत नाही. तुम्हाला बऱ्याच वेळेस पोलीस समज देऊन बघते. समज देऊन जर तुम्ही सुधारला नाहीत किंवा तो आरोपी जर सुधारला नाही तर त्या आरोपीवर मोका लावण्यात येतो. आणि या गुन्ह्यामध्ये जर आरोपी सुधारतच नसेल तर आरोपीला तडीपारीची कारवाई होण्याची शक्यता सुद्धा दाट असते. आणि मोका हा प्रामुख्याने टोळीवर लावलेला असतो. मी सुरुवातीला सुद्धा तुम्हाला सांगितलं की मोक्यामध्ये जर मोका लावायचा असेल तर तुम्हाला टोळीवर लावावा लागतो. संघटित गुन्हेगारी जिथं घडते तिथं मोका लावता येतो. आणि मोक्यामध्ये एक अट असते, ती म्हणजे मोक्यामध्ये ज्या आरोपींना मोका लावायचा आहे त्या आरोपीपैकी एखाद्या आरोपीनं 2 पेक्षा जास्त गुन्हे त्याच्या नावावर नोंद असावीत. गेल्या 10 वर्षांमध्ये 2 पेक्षा जास्त गुन्हे जर एखाद्याच्या आरोपीवर नावावर असले तर संघटित गुन्हेगारीला मोका लावण्यात येतो. परंतु आपण जर या टोळीचा विचार करायचा झाला, म्हणजे सुदर्शन घुले असतील किंवा त्याचे साथीदार असतील, तर त्या टोळीवर इतके गुन्हे आहेत की 2 पेक्षा तर सोडा 5-10 गुन्हे त्यांच्यावर एका जणावर आहेत. पहिली कारवाई म्हणजे मेन आहे अटकपूर्व जामीन होत नाही. त्यानंतर 5 वर्ष जामीन मिळत नाही. 5 वर्ष तरी त्याला सजा ही भोगावीच लागते. त्याच वेळेस त्याला जामीन मिळण्याची शक्यता असते आणि याच्यामध्ये जन्मठेप सुद्धा होऊ शकते. आणि दोषी जे आहेत म्हणजे जे आरोपी आहेत त्यांची मालमत्ता जप्त होण्याची सुद्धा शक्यता असते आणि मालमत्ता सुद्धा या कायद्याअंतर्गत जप्त होऊ शकते. तर मित्रांनो, वाल्मिक कराड असेल किंवा सुदर्शन घुले असेल, आता यांच्यावर मोका लागलेला आहे आणि या मोक्याअंतर्गत ही कारवाई मी आता जी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली ती कारवाई होऊ शकते. आणि या कारवाईमध्ये जेवढी न्यायालय सजा देईल तेवढी ही भोगावीच लागते. त्याच्यामध्ये कुठेही कटौती किंवा कमी जास्ती करता येत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला माझी माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.